महायुतीच्या सरकारने ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर आपलं सरकार स्थापन केलं, त्याच लाडक्या बहिणीला आता सावतर बहिणीची वागणूक देतायत असं दिसून येत आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारने कोणत्याही अटी न लावता लाडक्या बहिणींना पूर्णपणे 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले, परंतु आता तेच 1500 रुपये देण्यासाठी सरकार अटी व नियम लागू करते। लाडकी बहीण आता सरकारच्या डोक्याला ताप झालाय असं तरी दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की जी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र आहे तिलाच 1500 रुपये भेटणार। इथून पाठीमागे पूर्ण लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटायचे, तर आता ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद होते असं दिसून येत आहे। महायुतीच्या सरकारने निवडून येण्यासाठी पूर्णपणे काळा पैसा हा लाडक्या बहिणी यांच्या माध्यमातून वाटला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की जे नियम अगोदर लागू केले त्याच नियमाप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे भेटायला हवेत, परंतु सरकार आता या गोष्टीपासून पळ काढतंय आणि लाडक्या बहिणींना आता सावतर बहिणीची वागणूक देतंय असं देखील म्हणायला हरकत नाही। तर ही महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना हळूहळू बंद पडते का काय हे पाहणं खूप गरजेचं आहे। तर तुमचं मत या विषयावर काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि लाडकी बहीण योजना बंद पडायला पाहिजे की नाही हे देखील कळवायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।